सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर तुम्ही आता इथे बघू शकता स्वप्नील असा पडून होता. मी त्याला आलू पोंगे बनवायला सांगितले. तर तो इथे तुम्ही बघत आहे, तर तो आलू धुवून त्याला कापून आणि कुकरमध्ये तो उकडायला लावत होता. त्यानंतर त्याने ते छानपैकी कापले आणि कुकरमध्ये उकळायला लावले, कारण आलू पोंग्यामध्ये आलू हे आधी आपल्याला लागतात. आणि इथे तुम्ही बघू शकता त्याने कुकर कशा प्रकारे लावलेला आहे, कसं ठेवलेलं आहे तो. आणि त्यांनी एक व्हिडिओ बघितला होता यूट्यूबवर. तर त्याच्यात होते की जे पोंगे आहे ते आपण मायक्रोवेव्हमध्ये भाजू शकतो, तळू शकतो. म्हणजे ते आपलं नॉर्मल पोंग्यासारखेच असतात होईल. तर हा एक्सपेरिमेंट तो करून बघत होता. तर तुम्ही ते बघू शकता ते कसं स्टार्ट होतं ते पॉपिंग व्हायला. आणि आधी आलू त्याला कुचकरून घेतलं आहे, मग बारीक छानपैकी कांदा कापला, कारण मीच कापून दिला, कारण की त्याला खूप बारीक असा कांदा लागतो, म्हणून मी तो बारीक कापला आहे एकदम. आणि त्यानंतर ते जे आलू आहे त्याला छानपैकी स्मॅश करून त्यात मसाला, तिखट, हळद, मीठ जे तुम्हाला टाकायचे ते टाकू शकता, चाट मसाला आणि कांदा, निंबू आणि